जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. चला, मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय. पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर आजचं लेक्चर खास या करता आहे कारण की तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल की आज आपण एक डेमो लेक्चर देत आहोत. आपली जी 16वी बॅच लॉन्च झाली आहे जिचं नाव आहे खाकी बॅच. तर या बॅच मध्ये आपण कशा प्रकारे प्रश्न घेतो आणि किती कसे प्रश्न असतात तर एक थोडंसं एक टॉपिक आपण यामध्ये घेणार आहोत. संपूर्ण टॉपिक काही संपणार नाही. दररोज माझं 55 मिनिटाचं लेक्चर असतं, 55 ते 57 मिनिटाचं. बुद्धिमत्तामध्ये आजचा जो टॉपिक घेतोय आपण घड्याळ, त्यासाठी मला 4 दिवस जातात. म्हणजे जर विचार केला तर 3 ते 3.5 तासाचा टॉपिक तर मी तुम्हाला एकाच दिवसामध्ये शिकवू शकत नाही. पण यामध्ये मी काय काय प्रश्न ऍड केले आहेत किंवा कसे कसे आपण हे प्रश्न घेणार आहोत, पीवायक्यूचा समावेश आहे की नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. आता सगळ्यात महत्वाचं तर खाकी बॅचचं आजचं डेमो लेक्चर ज्याच्यावर असणार आहे घड्याळ, तो आपण दररोज वापरतो. बुद्धिमत्ता हा विषयच असा आहे की तो दररोज म्हणजे दैनंदिन जीवनाशी महत्वाचा आहे. कारण दैनंदिन मध्ये दररोज आपण कॅलेंडर पाहतो, दररोज आपण दिशाचा वापर फक्त आपण उजवी आणि डावी बाजू एवढंच म्हणतो. पूर्वेकडे चल उत्तरेकडे चल असं काही म्हणत नाही. आपण घड्याळ सगळेजण पाहतो, सगळेजण. लहान मुलांना फक्त असतं एक सतत हलतोय काटा, एक छोटा काटा, एक मोठा काटा आहे, या पद्धतीने. पण घड्याळ सगळेजणच वापरतात. मग आता तेच आपण पाहणार आहोत. आजचा टॉपिक आहे घड्याळ. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे, लेक्चरला शेअर करायचं आहे. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि ज्यांना बॅच लावायची आहे अशांनी हे लेक्चर शांततेत पाहायचं आहे. तर एक थोडासा आधी आपण त्याची कन्सेप्ट पाहूयात आणि मग सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या टॉपिकच्या प्रश्नांना. ठीक आहे. आता घड्याळ सगळ्यात महत्वाचं. घड्याळ जर म्हटलं तर आपण एकच पाहिलेलं आहे, ते म्हणजे वर्तुळातलं घड्याळ. सध्या बरेचसे घड्याळ आहेत त्रिकोण चौकोनामध्ये, पण घड्याळ म्हटलं वर्तुळ. घड्याळामध्ये किती अंक असतात? 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. घड्याळामध्ये टोटल काटे किती अंक असतात? 12 पर्यंत अंक असतात. आणि वर्तुळ, वर्तुळ किती अंशाचं असतं? वर्तुळ असतं 360 अंशाचं. बरोबर आहे. मग जेव्हा आपण 360 अंशाला 12 ने भागतो तेव्हा 30 अंश येतं. याचाच अर्थ घड्याळातला जो छोटा काटा असतो किंवा घड्याळातले जे तास असतात ते किती अंशाला असतात? 30 अंशाला असतात. म्हणजे 12 वाजता जर 0 अंश असेल, 1 वाजता 30 अंश झालं, 2 वाजता 60 अंश झालं, 3 वाजता 90 अंश, 4 वाजता 120 अंश, 5 वाजता 150 अंश, 6 वाजता 180 अंश, 7 वाजता 210 अंश, 8 वाजता 240 अंश, 9 वाजता 270 अंश, 10 वाजता 300 अंश, 11 वाजता 330 अंश आणि पुन्हा 12 वाजता असतं 360 अंश. म्हणजे जिथून सुरुवात होते तिथे शेवट होते. याचा अर्थ 12ला 0 अंश असणार आणि 12लाच 360 अंश असतात. म्हणूनच जेव्हा आपण दोन काट्यांमध्ये कोण काढला असतो, जसं 12:30 वाजताचा कोण, 12 वाजून 40 मिनिटाचा कोण, त्यावेळेला आपण 12 गुणिले 30 शून्य घेतलं तरीही चालतं, 360 अंश घेतलं तरीही चालतं. त्याचं रिझन ते आहे 12 वाजता दोन्ही कोण सेम, 0 अंश घ्या किंवा 360 घ्या, सेमच अर्थ असतो त्याचा. बरोबर आहे. याचाच अर्थ काय? तर याचाच अर्थ जो आपला तास काटा आहे, तास काटा हा एका तासामध्ये किती फिरतो? समजा तो 1 पासन 2 कडे गेला, 3 पासन 4 कडे गेला, 5 पासन 6 कडे गेला, 8 पासन 9 कडे गेला. एका तासामध्ये तो किती जातोय? 30 अंश जातोय. किंवा 5 मिनिटं म्हणू शकता. अर्धा तास ज्याला आपण 30 मिनिटं म्हणतो, तर तास काटा 30 मिनिटांमध्ये किती जाणार? 15 अंश जाणार. बरोबर आहे. तास काटा 10 मिनिटाला किती जाणार? 5 अंश जाणार. तास काटा 10 मिनिटाला 5 अंश, 20 मिनिटाला 10 अंश, 30 मिनिटाला 15 अंश, 30 मिनिटाला 15, 60 मिनिटाला झाले 30 अंश. म्हणजेच तास काटा हा एका मिनिटाला फक्त अर्धा अंश हलतो, फक्त अर्धा अंश जातो.
ठीक आहे, ज्या पद्धतीने आपण तास काट्याचं पाहिलं त्याच पद्धतीने आपण पाहणार आहोत मिनिट काट्याचं. एक मिनिट द्या मला. मिनिट काटा. मिनिट काटा म्हणजे मोठा काटा जो बिचारा पूर्ण जातो, बरोबर आहे. आता सेम 12 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत क्या 12ला आहे छोटा काटा, 1 वर असणार येणार छोटा काटा. एका तासात तो 30 गेला. पण जो मोठा काटा आहे तो 12 वाजल्यापासून पूर्ण 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 फिरून मग 1 वर परत. याचा अर्थ तो किती जातो? मिनिट काटा हा एका तासामध्ये 360 अंश जातो. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटांमध्ये 180 जातो. 15 मिनिटाला तो 90 अंश जातो. 5 मिनिटाला तो 30 अंश जातो. याचाच अर्थ मिनिट काटा हा एका मिनिटाला 6 अंश जातो. बरोबर आहे. तास काटाने मिनिट काट्याचं कन्वर्शन केलेलं आहे आपण. तास काटा फक्त 5 मिनिटं हलतो म्हणजे 30 अंश जातो. मिनिट काटा संपूर्ण घड्याळ फिरतो म्हणजे 360 जातो. 360च्या निम्मे 180च्या निम्मे 90, 30, 6. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जातं ते म्हणजे दोन्ही काट्यांमध्ये किती अंतर असणार. पर्टिक्युलर वेळ झालेली आहे, कितीतरी वाजलेले आहेत, 2 वाजले आहेत किंवा 4:40 झाले आहेत, 5:27 झालेत. तर तास काटा आणि मिनिट काटा या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन तयार होतो ह्याच्यामध्ये ह्याला म्हणतात दोन्ही काट्यातील अंशात्मक कोन. जर तुम्हाला तास आणि मिनिट दोन्ही पण दिले असते, 5:20, 6:36, 7:28 असं जर दिलं असेल तर त्यावेळेला तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे 11m/2 - 30h. इथे m म्हणजे मिनिट असतात आणि h म्हणजे हवर्स ज्याला आपण तास म्हणतो. आणि जर तुम्हाला फक्त तास दिले असणार, जसे की 2 वाजता किती अंशाचा कोन होणार, 3 वाजता, 7 वाजता, 12 वाजता, 11 वाजता किती फक्त तास दिला असेल तर फॉर्म्युला वापरायचं 30 गुणिले h किंवा 30 गुणिले तास. इथे परत h म्हणजे होतात तास. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नियम आहे, सगळ्यात महत्वाचा नियम जो तुम्हाला लक्षात ठेवायलाच लागतो. नियम काय? जेव्हा शेवटी जे फायनल उत्तर असतं ना, उत्तर 180 अंशापेक्षा जास्त असेल तेव्हा त्या उत्तराला 360 अंशामधून वजा करणे. जे पण कोण असतात ना ते 180 अंशापेक्षा कमी यायला पाहिजे. जर तुमचं उत्तर 210 आलं त्याला 360 मधनं वजा करा. म्हणजे आलेला शेवटचा जो अंश असतो तो नेहमी 180 अंश किंवा त्यापेक्षा आपल्याला कमीच पाहिजे आहे. समजलं महत्वाचं प्रत्येकाला? ठीक आहे. आता ह्यामध्ये अजून काय सांगितलं जातं किंवा कशावर प्रश्न विचारले जातात तर ते आहे घड्याळाची पाण्यावरची किंवा आरशातील प्रतिमा. घड्याळ आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसणार. परत सगळ्यात महत्वाचं, जर आता ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. जर 12 तासाचं घड्याळ आहे, 12 तास घड्याळ. जर तुम्हाला तास आणि मिनिट दोन्ही पण दिले जातात तेव्हा तुम्ही काय करणार? 11:60 मधून दिलेली वेळ वजा करणार. म्हणजे समजा 3:20 झालेले आहेत तर घड्याळात किती आरशात किती वाजल्यासारखे दिसणार? 11:60 मधनं 3:20 वजा करा, उत्तर येणार 8:40. जर फक्त तास दिले जाणार
फक्त तास. तर 12 मधून दिलेली वेळ वजा करा. 8 वाजलेत, आरशात किती वाजले सारखे दिसणार? 12तून 8 गेले 4, 12 वाजलेत. मग आरशात किती? आता 12तून 12 गेले 0च येणार आपलं उत्तर, म्हणजेच 12च वाजले असणार. 2 वाजलेत, 12तून 2 गेले 10, आपल्याला किती वाजल्यासारखे दिसणार? 10 वाजल्यासारखे दिसणार. आता जसं आपण 12 तासाचं पाहिलं, सेम तसं आपल्याला कधीतरी क्वचितच आपलं नशीब खूपच छान असेल तर विचारलं जातं 24 तासी घड्याळावर. मग सेम 24 तासाच्या घड्याळामध्ये तुम्हाला परत तास आणि मिनिटं दिले जातील, तेव्हा आपल्याला काय करायचंय? 23:60 मधून दिलेली वेळ वजा करायची आहे. 23:60 मधून दिलेली वेळ वजा. मग आता समजा 12 तासी घड्याळ 24 तासी घड्याळ कसं करतो? 1च्या ऐवजी 13 दिले जातील, 3च्या ऐवजी 15 दिले जातील, 6च्या ऐवजी 18 दिले जातील. त्यालाच आपण म्हणतो ना 24 तासी घड्याळ. मग तुम्हाला जर म्हटलं जाणार 16:20 झाले, तर आरशात किती वाजल्यासारखे? 16:20 म्हणजे 4:20. मग आता ह्याच्यातून 16तून 20 वजा करा. 16 म्हणजे 23:60 मधून 16:20 जर वजा केले तर तुमचं जे उत्तर येणार 7:40 ती झाली तुमची वेळ. पण आता या 24 तासामध्ये पण जर तुम्हाला फक्त तास दिले असतील तर 24 तासी घड्याळ आहे म्हणून तुम्ही त्याला 24 मधून डायरेक्ट दिलेली वेळ वजा करू शकता. बरोबर आहे, समजलंय? मग सेम जसं घड्याळ आरशात विचारलं जातं, सेम तसं आपल्याला घड्याळ पाण्यात पण विचारलं जातं, पण खूप क्वचित. आता यावेळेस विचारलं जाण्याची शक्यता आहे, कारण काठिण्य पातळी, फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढ, कधीतरी परीक्षा येते, बऱ्याचशा गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. ठीक आहे, त्यामुळे पेपर कधीतरी कठीण सेट करतो आपण. मग आता घड्याळ आपल्याला पाण्यात पाहायचं आहे. मग जेव्हा आपण घड्याळ पाण्यामध्ये पाहतो तेव्हा याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. जेव्हा तास आणि मिनिटं असतात, बरं, जेव्हा मिनिटं 30 पेक्षा जास्त असणार, 30 पेक्षा जास्त असेल तेव्हा 17:90 मधून दिलेली वेळ वजा करा. जेव्हा तुम्हाला मिनिट म्हणजे जसं 8:40 झाले आहेत, 7:35 झाले, 30 मिनिटापेक्षा जास्त जे पण काही तास दिले जातात. आता याच्यामध्ये 12 तास 24 तास काही नाही, 24 तासाचं दिलं असेल तर त्याचं कन्वर्जन 12 तासामध्ये करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मग जेव्हाही तुम्हाला असं दिलं जाईल तेव्हा लक्षात ठेवायचं, पाहण्यासाठी मिनिटं 30 पेक्षा जास्त असेल तर 17:90 मधून दिलेली वेळ वजा करायची आहे. मग आता मिनिटं 30 पेक्षा कमी असतील तर, आता हे मी खूप वेळा लाईव्हला पण सांगितले, पण आता हे प्रश्न मी बॅच मध्ये पण ऍड केले. ठीक आहे, मिनिटं जर 30 पेक्षा कमी असतील तर तुम्हाला 18:30 मधून दिलेली वेळ वजा करायची. एक्झाम्पल घ्यायचं असेल तर घेऊ शकता. समजा 7:40 झाल्यात, मिनिटं 30 पेक्षा जास्त आहे, 17:90 मधनं 7:40 गेले, उत्तर आलं 10:50. आता जर इथे विचारलं गेलं 3 नको घ्यायला, ते कमी होऊन जातं. मग चला मी म्हंटल की 3:30 वाजले आहेत. ठीक आहे, मग 18:30 मधनं 3:30 वजा करा, उत्तर आलं 15 म्हणजेच किती? 3 वाजलेत. मग तेच तुम्हाला डाऊट असतं ना, 30 वरच आलं तर मग काय कशातून वजा करायचं, तर त्यासाठीच दिलंय. इथून जरा वजा केलं 3:30 तर उत्तर तुम्हाला काय दिलं जाणार? 14:60 म्हणजेच 3, म्हणजे 2:60 म्हणजेच 3. त्याने काही नाही फरक पडत. आता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे चार्ट. आता त्यासाठी लेक्चरला लाईक करून घ्यायचं आहे. चार्ट सुरुवात करते, पण तुम्हाला या बॅच मध्ये मी काय काय म्हणजे कशा प्रश्न विचारणार आहे किंवा मी शिकवणार आहे, तर सगळ्यात महत्वाचं दोन्ही काट्यांमधील कोन,
त्यानंतर दोन्ही काटे 24 तासात किती वेळा एकमेकांवर येतात, किंवा दोन्ही काटे एकमेकांना 24 तासात किती वेळा ओलांडतात. दोन्ही काटे म्हणजे छोटा काटा आणि मोठा काटा हे होतं. ठीक आहे. परत दोन्ही काटे एकमेकांसोबत सरळ रेषेत किंवा 180 अंशात किंवा एकमेकांच्या विरुद्ध किती वेळा येतात. बरोबर आहे. 24 तासात, 12 तासात, जेवढे तास दिले असतील ते. परत दोन्ही काटे पर्टिक्युलर टाइमामध्ये किती वेळा एकमेकांसोबत काटकोन करतात. अजून घड्याळाची पाण्यातील प्रतिमा, घड्याळाची आरशातील प्रतिबिंब, प्रतिमाच घ्या. घड्याळ आरशात, घड्याळ पाण्यात, हे झाले. याच्यावर प्रश्न विचारले जातच. घड्याळ पर्टिक्युलर वेळेमध्ये पुढे गेलंय किंवा घड्याळ मागे गेला आहे, अचूक वेळ काढणे किंवा अचूक वेळ शोधणे. मिनिटाचं तासात रूपांतर, तासाचं मिनिटात घेऊयात आपण. तासाचे तास, मिनिट, सेकंदामध्ये रूपांतर आणि पुन्हा याचाच तासात रूपांतर. सेम का? तासात रूपांतर एवढंच लिहून देते मी. आता मी तुम्हाला जस्ट मला सांगायचं आहे, याच्यामध्ये इतर म्हणून खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं आता जे मी तुम्हाला लिहून दिलं, सगळ्यात पहिले अंशात्मक कोण काढायचं, याच्यामध्ये जिथे जिथे शॉर्ट ट्रिक आहे तिथे तिथे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर यामध्ये दिलं जातं तुम्हाला ते म्हणजे आरसा आणि पाणी. सांगते मी. हे बघा, काट्यांची अदलाबदलवर आजकाल प्रश्न विचारले जात आहेत जास्त, त्यामुळे मी ते प्रश्न नव्याने ऍड केलेले आहेत. म्हणजे समजा 1:30 झालेत, दोन्ही काट्यांची अदलाबदल केली तर किती वाजल्यासारखे दिसेल. या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, सध्या विचारले जातात. अजून मला तुम्हाला दाखवायचं आहे आरसा, पाणी, हे प्रश्न ऍड केलेले आहेत की नाही. मग तुम्हाला असं वाटायला नको मॅडमने ऍड केलेत, मॅडमने ऍड नाही केलेत. ठीक आहे. हे बघा, हे काट्यांचं आहे. ठीक आहे. हे बघा, हे आहे आरसा. वाचतायत इथे आरसा? वाचतायत की मॅडम? हे बघा, हे आहे पाणी. मग आता हे झालं की हे झालं किती वेळा ओलांडून जाणार. किती वेळा ओलांडून गेल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं 180 अंशामध्ये घ्या. हे बघा, हा काटकोणाचा प्रश्न आहे, हा 180 अंशाचा प्रश्न आहे. इथे घड्याळ पुढे गेलेला आहे, इथे घड्याळ मागे गेलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, दोन्ही घड्याळ पुढे जातात, दोन्ही घड्याळे मागे जात आहेत. एक घड्याळ पुढे जात आहे, एक घड्याळ मागे जात आहे, यासारखं. त्याच्यानंतर देवळात घंटा वाजते आहे, त्यासारखे प्रश्न. म्हणजे तुम्ही उशिरा पोहोचलेत, आपल्याला अचूक वेळ शोधायची असते. त्याच्यानंतर अर्ध्या तासाला, प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोल, अर्ध्या तासाला किती टोल, यावर प्रश्न दिलेले आहेत. कारण विचारलं जातं, हे म्हणतात दिलेल्या तासाचं तासात, मिनिटात आणि सेकंदामध्ये रूपांतर करा. याला म्हणतात दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करा. ह्या पद्धतीचे काही प्रश्न ऍड केले. त्यानंतर ह्या पद्धतीचा एक टाइप आहे की दोन्ही घड्याळामध्ये सेम वेळ दर्शवत आहे, तर अचूक वेळ ती कोणती असेल, या प्रकारचे प्रश्न दिले आहेत. आताच्या परीक्षेला रिसेंट विचारले होते की एक पर्टिक्युलर वेळ दिली जाते, त्या वेळेनुसार दोन्ही काटे सरळ रेषेत किती वेळा येतात किंवा ते दोन्ही काटे सरळ रेषे किंवा एकमेकांना किती वाजता ओलांडतात, ही अचूक वेळ आपल्याला ओळखायची असते. तर हे आहेत आपले ते सगळेच्या सगळे टाइप.
ठीक आहे, याच्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी मी लिहिलेल्या नाहीयेत, तर तुम्ही इतर मध्ये त्या लिहून घ्या. जसं आदला बदलचं आपण पाहिलं, 2 घड्याळ आहेत, दोन्ही घड्याळातली वेळ सांगायची आपल्याला. म्हणजे समजा मी म्हटलं 11:15 झालेत, याचाच अर्थ 12:45 कमी आहेत. तेच झालं ना, 10:30 झालेत म्हणजे 11:30 कमी आहेत. दोघांचा अर्थ सेमच होतो. त्याच्यानंतर दोन्ही घड्याळ पुढे गेलेले आहेत, किंवा 2 घड्याळ मागे गेलेले आहेत, किंवा 1 घड्याळ पुढे गेलं आहे, 1 घड्याळ मागे गेलेलं आहे. या पद्धतीचे प्रश्न आहेत. आता मी इतर लिहिते. ठीक आहे, मग इतर मध्ये हेच आहे की याच्यामध्ये आपण किती वेळा होतो, पण याच्यामध्ये आपण अचूक टाइम ओळखायला शिकत आहोत. अचूक वेळ. काटकोणाचं तुम्हाला विचारणार नाही, कारण काटकोण 1 तासामध्ये 2 वेळा होतो, त्याची खूप मोठी लंबी प्रोसेस आहे, तर हे काही तुम्हाला विचारलं जाणार नाही. बाकी या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे तो चार्ट, जो आपल्या पटकन लक्षामध्ये येत नाही. मग चार्ट पाहूयात आणि थोडेफार काही प्रश्न पाहूयात. प्रत्येक टॉपिकवर नाही, म्हणजे प्रत्येक टाईपवर हवं तर एक एक प्रश्न मी घेऊन घेते. जवळजवळ 80 ते 90 प्रश्न आहेत आपल्या या टॉपिक मध्ये. एवढं जरी केलं ना तर खूप आहे, तुमचा अख्खा अभ्यास झाला असं समजायचं. रेषेकडे बघू नका, ते खूपच जास्त वाकडे तिकडे आली बिचारी. आता दोन्ही काटे एकमेकांवर किंवा दोन्ही काटे एकमेकांना ओलांडताना. दोन्ही काटे सरळ रेषेत असताना. तिथे लिहून दिलं आहे मी, सरळ रेषेत येतात याचाच अर्थ 180 अंशाचा कोनात, याचाच अर्थ एकमेकांच्या विरुद्ध होतात. सगळ्यांचा अर्थ सेमच आहे. आता इथे दोन्ही काटे काटकोनामध्ये असताना किंवा 90 अंशाच्या कोनात. एका तासामध्ये किती वेळा होणार? 12 तासामध्ये किती वेळा होणार? 24 तासामध्ये किती वेळा होणार? यामध्ये अपवाद आहे ना. अपवाद म्हणजे अपवादच, पर एक्सेप्शन ज्याला आपण म्हणतो. मग आता बघा, दोन्ही काटे एकमेकांना 1 तासामध्ये 1 वेळा ओलांडतात, 1 तासामध्ये 1 वेळाच एकमेकांवर येतात. पण दोन्ही काटे 12 तासामध्ये 12 वेळा न येता 11 वेळाच येतात, आणि 24 वेळा न येता 22 वेळा येतात. आता असं का मॅडम? तर याच्यामध्ये आहे अपवाद. आता अपवाद कशामध्ये आहे तर बघा, दोन्ही काटे जेव्हा एकमेकांवर असतात, कशावर असतात? एकमेकांवर, तर तो बरोबर 12 वाजता एकमेकांवर असतो. बरोबर 12 वाजता एकमेकांवर येतो. मग आता 11 ते 12 घ्यायचं का 12 ते 1 घ्यायचं? म्हणून आपण घेतो 11 ते 1 मध्ये 1 वेळा तो एकमेकांवर असतो. ओलांडण्याची जेव्हा वेळ येते, दोन्ही काटे एकमेकांना ओलांडणे, तो 12 वाजता एकमेकांवर येतो ना, 12च्या नंतर तो ओलांडला जातो. याचा अर्थ 11 ते 12 मध्ये 0 वेळा आणि 12 ते 1 मध्ये 1 वेळा, म्हणजेच 11 ते 1 मध्ये 1 वेळा. हे जस्ट तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून जेव्हा ओलांडण्याची वेळ येते तेव्हा ते दोन्ही काटे 12 वर असतात, आणि जेव्हा ते एकमेकांना ओलांडतात याचा अर्थ असतो ते 12 वाजता एकमेकांवर येतात, 12च्या नंतर ओलांडतात. 11 ते 12 मध्ये दोन्ही काटे एकमेकांना ओलांडत नाही, तिथे 0 झालं. 12 ते 1 मध्ये 1 झालं. मग एकमेकांवर असू द्या किंवा ओलांडण्याची वेळ असू द्या, एकच लक्षात ठेवायचं, 11 ते 1 मध्ये 1 वेळा, बाकी सगळ्या तासांमध्ये 1 वेळा. 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, प्रत्येक तासामध्ये 1 वेळा होणार. आता दोन्ही काटे जेव्हा आपण सरळ रेषेमध्ये म्हणतो, दोन्ही काटे सरळ रेषेमध्ये सेम 1 तासामध्ये 1 वेळा होतो.
12 तासामध्ये 11 वेळा होतो, 24 तासामध्ये 22 वेळा होतो. आता का बरं मॅडम? आता ह्याच्यासाठी कारण 6 ते 7च्या दरम्यान 6 ते 7च्या दरम्यान तो 0 वेळा एकमेकांना समोर येतो. 6 ते 7 मध्ये 0, कारण तो 6 वाजताच एकमेकांच्या विरुद्ध असतो, बरोबर आहे. 6 वाजता तो सरळ असतो. 6 ते 7 मध्ये 0 वेळा गेला. आता बाकी ठिकाणी 1 वेळा आहे, बाकी ठिकाणी 1 वेळा आहे, पण काटकोनामध्ये दोन्ही गाठे एकमेकांना एका तासामध्ये 2 वेळा काटकोन करतात. 12 तासामध्ये 24 पाहिजे, पण नाही, 22 वेळाच करतात. आणि 24 तासामध्ये 44 वेळा करतात. आता यामध्ये एक्सेप्शन्स म्हणजे अपवाद काय? मग आता ह्याच्यामध्ये सुद्धा सकाळच्या असू द्या का रात्रीच्या असू द्या, 9 ते 10 आणि 3 ते 4 च्या दरम्यान 1 वेळा होतो. बाकी सगळ्यांमध्ये 2 वेळा होतो. हा चार्ट लक्षात असू द्या. स्क्रीनशॉट काढा, फोटो काढून घ्या, तुम्हाला आवडेल ते लिहून घ्या, पण व्यवस्थित लिहा, जास्त कन्फ्युजन नको. ठीक आहे, करूयात प्रश्नांना सुरुवात. तुम्ही सगळेजण तयार असणारच. बाकीच्या कन्सेप्ट या प्रश्नांसोबत होतील. सगळ्यात पहिला प्रश्न दिलेला आहे, जर घड्याळात 3:40 झाली असतील तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती होणार? 100 अंश, 110 अंश, 120 अंश आणि 130 अंश. काय झालंय? कोण विचारला. आता कोण विचारल्यावर काय करतो आपण? 11m/2 - 30h हा फॉर्म्युला वापरतो. m च्या जागी मिनिट दिलेले आहेत 40 आणि h च्या जागी आहे तास दिलेले आहेत 3. भाग लावा, 2 बेके 20. 11 गुणिले 20 किती होतात? 220. 220 मधनं 3 त्रिक 90. 220 मधनं 90 गेले, किती अंश मापाचा कोण झाला? 130 अंशाचा कोण झाला. म्हणजे पर्याय क्रमांक आला आहे आपला चौथाच. पुढच्या क्वेश्चन वर बघूयात. आता 1-2 गणित घेऊयात, मी सांगते तुम्हाला, थांबा. आता हा प्रश्न महत्वाचा. 10:10 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोण असेल? 100 अंश, 115 अंश, 75 अंश, 130 अंश. उत्तर द्या. अंशात्मक कोण काढायचा आहे म्हणजे आपण तोच फॉर्म्युला वापरणार. 11m/2 - 30h. आता जी मिनिट दिलेली आहेत ती मिनिट वापरा आणि जे तास दिलेले आहेत ते तास वापरा. भाग लावला 5. 11 गुणिले 5 झाले 55. 30 गुणिले 10 झाले 300. आता 300 मधनं 55 गेले, उत्तर 245 आलं. ऑप्शन मध्ये दिसत आहे का? नाही. का नाही दिसत? मग ऑप्शन चुकीचे आहेत का? अजिबातच नाही. मी तुम्हाला एक नियम लिहून दिला होता की जो कधीच नाही विसरायचा. नियम काय होता? जेव्हा आलेलं उत्तर हे 360 का 180 तर 180. 360 पेक्षा तर जास्त नसणारच, कारण संपूर्ण घड्याळच 360चं आहे. म्हणजे जेव्हा आलेलं उत्तर हे 180 अंशापेक्षा जास्त येतं तेव्हा त्या उत्तराला 360 मधनं वजा करायचं. मग 245 ला 360 मधनं वजा केलं, किती अंश मापाचा कोण आला? 115 अंशाचा कोण आला. हो की नाही? आवडत असेल तर लाईक आणि कमेंट मध्ये मला सांगायचं आहे की मी खरंच चांगली शिकवते का म्हणून. झुट्टी तारीफ नको, खरं खरं पाहिजे आहे. कन्सेप्ट ऑलमोस्ट सांगितलेले आहेत. बॅच लावा, फायदा होईल. मी नाही म्हणते की आमच्याचकडे बॅच लावा, पण ज्या काही बारीक सारीक चुका असतात ना, ज्या आपल्याला नाही कळत पण समोरच्या व्यक्तीला कळतात. आपल्याला माहिती ना आपल्यामध्ये काय गुण आहे माहितीये, दोष माहित नाही, कारण आपल्याला दोष ऐकायला आवडतच नाही. आणि आपण दोष कधी आपले शोधणारच नाही, त्यासाठी मार्गदर्शक पाहिजे. बरं, अजून एक प्रश्न घेऊयात. 12च्या आसपासचा घेते मी.
म्हणजे आपल्याला जमणार थोडं तरी. 12:30 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल? ऑप्शन आहे 165 अंश, 180 अंश, 360 अंश आणि 30 अंश. 12:30 झालेत. फॉर्म्युला तर तोच वापरणार, 11m/2 वजा 30h. आता आपल्याला मिनिटं दिलेले आहेत 30, तर आपल्याला तास दिलेले आहेत 12. भाग लावला 15. 11 गुणिले 15 165. आता 12×36 360 घेतलं, परत 180 अंशापेक्षा जास्त उत्तर येणार, परत त्याला 360 मधनं वजा करणार, मग 12×36 होतात. पण मी सांगितलं होतं की 12 वाजता 0 अंश पण असतं, 12 वाजताच 360 अंश पण असतं. मग तुम्ही डायरेक्ट 0 अंश घेतलं चालेल. 165 वजा 0 अंश, फायनल उत्तर काय झालं आपलं? 165 अंश. म्हणजे 12:30 किती अंश मापाचा कोन होतो? तर तो आहे 165 अंशाचा. बरोबर 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 ना मॅडम. आता मी तुम्हाला सांगितलं, जर फक्त तास दिले जातात तेव्हा काय करतो आपण? 30 गुणिले h किंवा 30 गुणिले तासचा फॉर्म्युला वापरतो. 4 वाजता घड्याळातील काट्यांमध्ये किती मापाचा कोन होणार? 120 अंश, 100 अंश, 90 अंश, 170 अंश. फक्त तास दिलेले आहेत. मग आता आपण काय करणार? 30 गुणिले h म्हणजे 30 गुणिले तास. ठीक आहे. आता तास किती दिलेले आहेत? 4. 4×3=12. 4 वाजता किती अंशाचा कोन झाला? 120 अंश मापाचा कोन झाला. आता याच्यावर अजून प्रश्न नाही घेत, कारण तुम्हाला आता ऑफकोर्स कळलेलं आहे 3 वाजता किती अंशाचा कोन होणार? तर 3×90, त्याचा 90 अंशाचा कोन होणार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता. चला, आदला बदलवाला एक प्रश्न घेऊन टाकू आपण. बघा, प्रत्येक टाईपचा एक एक प्रश्न जर घ्यायचा विचार केला तर जर झालं पॉसिबल तर ठीक आहे, नाही झालं तर बघू. घड्याळात 6:03 झाली असताना मिनिट काटा आणि तास काटा यांची अदलाबदल केली असता घड्याळात किती वाजल्याचे चित्र दर्शवणार? 12:06, 12:30, 6:30, 3:30. घड्याळात 6:03 झालेली आहे. घड्याळ काढा. बारा 1 6. घड्याळात किती वाजले? 6:03 झाले. 6:03 झाले. आता त्या काट्यांची अदलाबदल केली. छोटा काटा मोठा काटा माहित आहे ना? मग आता मोठा काटा छोटा झाला आणि छोटा काटा मोठा झाला. मग आता बघा, हा झाला छोटासा काटा आणि हा झाला मोठा काटा. आता छोटा काटा 12 आणि 1 मध्ये, मोठा काटा 6 वर आहे. याचा अर्थ आपल्याला किती वाजल्यासारखे दिसले? 12:30. याला म्हटलं जातं काट्यांची अदलाबदल. दोन्ही काटे, छोट्याच्या ऐवजी मोठा काटा येतो, मोठ्याच्या ऐवजी छोटा काटा येतो. ओके, पुढच्या प्रश्नावर जाऊयात. अदलाबदलचा झालेला आहे त्या पद्धतीने. या पद्धतीचा एक प्रश्न असतो, घड्याळात 1:15 वाजले असताना काट्यांची स्थिती कशी असेल? तास काटा 1च्या पुढे, मिनिट काटा 3 वर. तास काटा 1च्या पुढे, मिनिट काटा 5 वर. तास काटा 2च्या पुढे, मिनिट काटा 3 वर. तास काटा 3च्या पुढे, मिनिट काटा 4 वर. 1:15 वाजले म्हणजे 1:15. 15 म्हणजे तो काटा 3 वर असणार. कुठला? मोठा, म्हणजे मिनिट काटा 3 वर आणि तास काटा 1च्या पुढे असणार. हे प्रश्न ना सोपे असतात, पण परीक्षेमध्ये चुकवणारे हेच प्रश्न असतात. आरशामध्ये पाहिले असता घड्याळामध्ये 3:15 वाजले होते, तर प्रत्यक्षात घड्याळामध्ये किती वाजले होते? 8:45, 9:15, 9:45, 3:15. आता तास आणि काटा, तास आणि मिनिटं दोन्ही पण दिलेत. 12 तासाचा घड्याळ आहे, म्हणजे दिलेल्याला आपण 11:60 मधून वजा करणार. 11:60 मधून 3:15 वजा केलं तर आपलं उत्तर काय झालं?
8:45. फक्त तास घेऊयात. ठीक, 8 वाजता आरशात किती वाजल्यासारखे दिसतील? 5, 4, 3, 8. फक्त तास दिले. जेव्हा फक्त तास दिले जातात तेव्हा आपण काय करतो? दिलेल्या वेळेला 12तून वजा करतो, कारण ते 12 तासी घड्याळ आहे म्हणून. 12तून 8 गेले, उत्तर आलं 4. पर्याय आला दुसरा. आगे बढ़ो. घड्याळात 8:43 वेळ झालेली आहे. घड्याळ जर पाण्यात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसतील? 10:30, 9:47, 8:21, 7:25. किती वाजलेत? घड्याळात 8:43. 8:43. 43 म्हणजे काय? दिलेली मिनिटं ही 30 पेक्षा जास्त आहे. जेव्हा दिलेली मिनिटं 30 मिनिटांपेक्षा जास्त असतात तेव्हा दिलेल्या वेळेला आपण 17:90 मधून वजा करतो. 17:90 वजा 8:43. उत्तर किती येणार? 9:47. याच सारखं पुढचा प्रश्न, फक्त पुढची कन्सेप्ट. घड्याळात ठीक 8:20 वाजले असताना घड्याळ पाण्यात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसतील? 10:10, 11:12, 12:10, 12:30. घड्याळात किती वाजले? 8:20 झालेले आहेत. आता दिलेली मिनिटं ही 30 पेक्षा कमी आहेत, बरोबर? दिलेली मिनिटं 30 पेक्षा कमी असतील तर आपण दिलेल्या वेळेला 18:30 मधनं वजा करतो. 18:30 वजा 8:20. उत्तर किती झालं? 10:10. पुढचा टाइप बघूयात. एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देणार आहे. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाणार? 3, 4, 5, 6. दुपारी 1 ते सायंकाळी 5. आता बघा, 1 ते 2 मध्ये एकदा ओलांडून जाणार, 2 ते 3 मध्ये एकदा ओलांडून जाणार, 3 ते 4 मध्ये एकदा ओलांडून जाणार, 4 ते 5 मध्ये एकदा ओलांडून जाणार. टोटल किती वेळा ओलांडला तो काटा? टोटल 4 वेळा ओलांडला. आता जितके तास असतात तितक्या वेळा ओलांडला जातं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण इथे येऊयात. दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा हा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? 7 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 8 वेळा. ठीक आहे. मग आता दुपारी 1:30 ते सायंकाळी 7:30 म्हटलेलं आहे, बरोबर आहे? मग आता बघा, परत 1:30 ते 2 मध्ये तो 0 वेळा ओलांडतो, कारण तो 1:05 का 10 मिनिटालाच ओलांडला, 1:05लाच ओलांडला जातो. 2 ते 3 मध्ये तो एकदा ओलांडतो, 3 ते 4 मध्ये तो एकदा ओलांडतो, 4 ते 5 मध्ये तो एकदा ओलांडतो, 5 ते 6 मध्ये एकदा ओलांडतो, 6 ते 7 मध्ये एकदा ओलांडतो आणि 7 वाजल्यापासून 7:30 पर्यंत पुन्हा तो 0 वेळा ओलांडतो. 7:30च्या पुढे 7:36 ला समथिंगला तो एकमेकांना ओलांडला जातो. मग 1:30 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत टोटल तो किती वेळा ओलांडला? फक्त 5 वेळा. फक्त 5 वेळा. हो ना? पुढचा प्रश्नाकडे जाणार आहोत. आता काटकोणाचा घेते. ठीक आहे, चला. सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा आणि तास काटा यांमध्ये किती वेळा काटकोण होणार? 8 वेळा, 4 वेळा, 7 वेळा आणि 1 वेळा आहे. मग आता बघा, काटकोण एका तासामध्ये 2 वेळा होतो. 7 ते 8 मध्ये 2दा झाला, 8 ते 9 मध्ये 2दा झाला. सांगितल्याप्रमाणे 9 ते 10 मध्ये एकदाच होणार, 10 ते 11 मध्ये 2दा होणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एकूण किती वेळा काटकोण झालाय? तर एकूण 7 वेळा काटकोण झाला आणि पर्याय क्रमांक आपला तिसरा आलेला आहे. काटकोणाची स्थिती लक्षात ठेवायची. 9 ते 10 एकदा,
आणि 3 ते 4 मध्ये एकदा. जसं काटकोनाचं पाहिलं तसं 180 अंश म्हणजे सरळ रेषेत किंवा एकमेकांच्या विरुद्ध पाव्या. एका घड्याळात सकाळी 6:30 वाजल्यापासून सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यात 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो? 12, 2, 24, 11. आता सकाळी 6:30 ते सायंकाळी 6:30 12 तास आहे. एकमेकांना सरळ रेषेत किंवा 180 अंशाचा कोन हा 12 तासामध्ये 11 वेळा होतो. लिहायची गरज नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे त्यासाठी 6:30 ते 7 मध्ये 0, 7 ते 8 1, 8 ते 9 1, 9 ते 10 1, 10 ते 11 1, 11 ते 12 1, 12 ते 1 1, 1 ते 2 1, 2 ते 3 1, 3 ते 4 1, 4 ते 5 1, 5 ते 6 1, 6 ते 6:30 0, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 12 तासामध्ये किती वेळा ओलांडला? 12 वेळा. 11 वेळा, कारण 6 ते 7 मध्ये तो 0 वेळा ओलांडतो. बरोबर. आता घड्याळ पुढे गेलेलं असतानाच पाहूयात आपण. मागे नको, आपल्याला सध्या पुढे पाहूयात. चला. अंकिताचं घड्याळ प्रत्येक तासाला 2 मिनिटं पुढे जातं. आज तिने सकाळी 7 वाजता घड्याळ बरोबर लावलं तर त्याच दिवशी सकाळी 11 वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील? 11 वाजून 8 मिनिटं, 11, 11 वाजून 28 मिनिटं, 12. प्रत्येक तासाला 2 मिनिटं पुढे जाते. आता 1 तास बरोबर 2 मिनिटं पुढे. मग आज सकाळी 7 वाजल्यापासून त्याच दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत किती तास आहे? 8 9 10 11. टोटल तास झाले 4. एका तासाला 2 मिनिटं, 4 तासाला 4 दुने 8 मिनिटं पुढे. 11च्या पुढे दिलेली वेळ आहे 11. 11च्या पुढे 8 मिनिटं. घड्याळामध्ये किती वाजलेले दिसणार? 11 वाजून 8 मिनिटं. पुढे दिलं असेल तर पुढे जायचं, पण जर मागे दिलं असेल तर काय करायचं? चलो. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटं मागे पडते. सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावलं तर दुपारी 4 वाजता त्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतील? 4 वाजून 10 मिनिटं, 3 वाजून 50 मिनिटं, 3 वाजून 10 मिनिटं, 2 वाजून 50 मिनिटं. आता ते घड्याळ दर तासाला 5 मिनिटं मागे पडते. याचा अर्थ 1 तास बरोबर 5 मिनिटं मागे. आज सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत किती तास होतात? 10 तास. कसं? 6 नंतर 7 8 9 10 11, 12 13 म्हणजे 1 2 3 4. टोटल किती तास झाले? 10 तास झाले. आता एका तासाला 5 मिनिटं मागे, 10 तासाला 10 गुणिले 5 50 मिनिटं मागे. आता मागे जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तासाला कन्वर्ट करून घ्यायचं. किती वाजलेत? 4 वाजलेत. म्हणजे किती वाजलेत? 3 वाजून 60 मिनिटं झालेत. 3 वाजून 60 मिनिटाच्या मागे 50 मिनिटं. आता घड्याळामध्ये किती वाजलेले दिसणार आहेत आपल्याला? 3 वाजून 10 मिनिटं. पुढे जात असेल तर पुढे जायचं. 4 अधिक 50 4 50. मागे जायचं असेल म्हणजे 4 वाजले म्हणजेच किती वाजले? 3 वाजून 60 मिनिटं झाले. म्हणजे 3 वाजून 60 मधनं 50 गेले. उत्तर झालं 3 वाजून 10 मिनिटं. मज्जा असते रे, मज्जा असते. पण आता काय करू, सगळं तर कम्प्लीट होणार नाही. ठीक आहे, पुढचं बघूयात. 2 घड्याळांपैकी पहिलं दर तासाला 4 मिनिटं पुढे जातं, दुसरं दर तासाला 2 मिनिटं मागे पडतं. रविवारी सकाळी ठीक 7 वाजता दोन्ही घड्याळे बरोबर वेळेनुसार लावली तर दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता दोन्ही घड्याळांनी दाखवलेल्या वेळेत कितीचा फरक पडेल? 2.5 तास, 4 तास, 3.5 तास, 3 तास. दोन्ही घड्याळापैकी पहिला, आता 2 घड्याळ आहेत, त्याच्यातलं पहिलं घड्याळ 4 मिनिटं पुढे जाते, दुसरं घड्याळ
2 मिनिटं मागे पडते. आता एखादा व्यक्ती एका पॉइंटवर उभा आहे. आता हा व्यक्ती 2 पावलं पुढे गेला, हा व्यक्ती 1 2 3 4 पावलं मागे गेला. दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 4 आणि 2 6चा. वजाबाकी केली का? 4 आणि 2 म्हणजे काय झालं? बेरीज 4 अधिक 2 6. एका तासाला 6 मिनिटाचा गॅप बसतोय. एका तासाला 6 मिनिटांचा गॅप. मग रविवारी 7 वाजल्यापासून सोमवारी 7 वाजेपर्यंत 24 तास झाले. आणि सोमवारी 7 वाजल्यापासून सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत 7 8 9 10 11 12 1 असे 6 तास झाले. हे 24 आणि 6 टोटल 30 तास झाले. आता एका तासाला 6 मिनिटाचा गॅप, 30 तासाला 30 गुणिले 6 180 मिनिट. आता मिनिटाचं तासात रूपांतर करा म्हणजे 60 ने भागलं. उत्तर काय झालं? 3 तास. म्हणजे घड्याळात कितीचा फरक पडला? 3 तासांचा फरक पडला आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 आला. हो की नाही? मग आता ह्याच्यासारखंच दोन्ही पुढे आहेत, एक मागे आहे, एक पुढे आहे आणि आपण पाहणार आहोत. घड्याळात दर अर्ध्या तासाला 1 टोल व प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात. तर दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत एकूण किती टोल पडतील? 90 56 180 48. आता प्रत्येक तासाला जितके वाजले तितके 12 वाजताचं 12 1 वाजताचं 1 2 वाजताचे 2 3 वाजताचे 3 4 वाजताचे 4 5 वाजताचे 5 6 वाजताचे 6 7 वाजताचे 7 8 वाजताचे 8. बेरीज करा. 12 आणि 8 झाले 20 30 आणि हे 18 हा 30 40 48. आता प्रत्येक अर्ध्या तासाला एक म्हणजे 12ला 1 वाढ 12ला 12 पडले 12.5ला 1 1चा 1 1.5 2चे 2 2.5 3चे 3 3.5 4चे 4 4.5 5चे 5 5.5 6चे 6 6.5 7चे 7 7.5 8 4 8.5 येणार का? नाही. 12.5 1.5 2.5 3.5 4 5.5 6.6 7.5 यांचे किती टोल झाले? 3 3 6 7 8 48 आणि 8 एकूण टोल किती पडले? 56. प्रत्येक अर्धा तास म्हणजे तो काटा 30 वर पाहिजे. 3.5 4.5 5.5 या पद्धतीने. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कन्व्हर्सेशनचा भाग आहे. 5:46 तास हे तास मिनिट आणि सेकंदामध्ये कसं लिहिणार? तर यासाठी काय करायचं? पहिले जे तास दिलेले आहेत जसेच्या तसे लिहायचे. 5 तासाचे 5 जसेच्या तसे. उरलं काय? 0.46. याला 60 ने गुणायचं. 0 6 6 36 3 6 चौक 24 25 26 27. आता 2 संख्यांनंतर पॉइंट आहे, 2 संख्यांनंतर पॉइंट. आता हे जे 27 आहे याला इथं लिहा 27 मिनिट. उरलं काय आता? 0.60. या 0.60ला पुन्हा 60 ने गुणायचं. 60 गुणिले 60 3600. पुन्हा 2 संख्यांनंतर पॉइंट. आता हे 36 ला उचला, इथे लिहा. काही नाही करायचं. पहिले जे तास दिले असतात ते जसेच्या तसे खाली लिहायचे. उरलं 0.46 त्याला 60 ने गुणलं. 6 6 36 उरले 3 6 चौक 24 25 26 27. 1 आणि 2 नंतर पॉइंट दिला, 1 आणि 2 नंतर पॉइंट. आता हे 27 आले, ह्यांना वरती घ्या. आता उरले 0.60 त्यांना पुन्हा 60 ने गुणलं, 3600 आलं. 1 आणि 2 नंतर पॉइंट, 1 आणि 2 नंतर पॉइंट. हे झाले 36 तिथे. उत्तर काय झालं? 5 तास 27 मिनिटं आणि 36 सेकंद. खूप टाईप आहेत, खूप म्हणजे भयानक. आता हा बघूयात. 3 तास 30 मिनिटं दशांश पूर्णांकामध्ये कसं लिहिणार? 3 तास 30 मिनिटं बरोबर आहे. आता 3 तासाचे 3 जसेच्या तसे. आता काय करायचं? जी मिनिटं दिलेले आहेत, जेवढे मिनिट दिलेले आहेत त्याला 60 ने भागायचं. मिनिटं कसे दिले? 30. 30 ला भागलं 60 ने. 30 भागिले 60 1/2 म्हणजे 0.5. घड्याळामध्ये किती वाजलेत? 3.5 तास.
0.3च्या 3 पॉईंटच्या पुढे 0.5 ऍड केले, उत्तर झालं 3.5. सगळं काय एका टायमाला कम्प्लीट होणार नाही, पण बघूयात. आता शेवटचा टाइप घेते. आदर्श मनगटी घड्याळ आणि भिंतीवरील घड्याळ हे समान वेळ दर्शवतात. भिंतीवरील घड्याळात 10:05 झाली होती, तर त्याच्या हातातील घड्याळात 11:01 बाकी होती. ती दोन्ही घड्याळ कोणती वेळ दर्शवतात? 10:50, 11:50, 10:30, 10:40. आता जे तास दिले असतात त्या तासांमध्ये फरक असतो. आता एक 11 एक 10 11तून 10 गेले 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. आणि जी मिनिटं दिलेली असतात त्यांची बेरीज करायची. एक आहे 5x मिनिटं, एक आहे x मिनिटं. 5x अधिक 1 6x, बरोबर आहे. मग 6x बरोबर 60. x ची किंमत आली 10. मग आता 5x म्हणजे काय? 5 गुणिले 10 सॉरी 50 म्हणजेच 10:50 मिनिटं, किंवा 11 वाजायला 1 मिनिटं कमी म्हणजे 11 वाजायला 10 मिनिटं कमी. डिपेंड आहे आपण कशा पद्धतीने सांगतोय त्या प्रकारचे. ठीक आहे. सगळ्याच्या सगळ्या टाईप काही कव्हर झालेले नाहीयेत, सॉरी बरेचसे टाईप राहिलेले आहेत. तर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे, लेक्चरला शेअर करायचंय. आपल्या चॅनलवर जर का नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देत आहे, मला बघायचं. एक नाही तसे तर 2 प्रश्न देते तुम्हाला होमवर्कला. जस्ट मला बघायचंय की मी थोडंफार जरी एक्सप्लेन केलेलं असेल आणि ते तुम्हाला समजलेलं आहे का नाही याकरता. तर सगळ्यात पहिला नॉनस्टॉप बोलले मी. सगळ्यात पहिला प्रश्न, दुपारी 12 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? 8 वेळा, 10 वेळा, 7 वेळा, 6 वेळा? याचं उत्तर मला कमेंट मध्ये पाहिजे आहे. आणि दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे हा, सकाळी 9:90 तर सायंकाळी 6. प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 45, 90, 60, 180. पुन्हा सांगते, लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटणार आहोत आपण आपल्या बॅच मध्ये. ज्यांना बॅच लावायची अशा न्यू ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा. नंबर आहे 8233007373 वर. चला, जय हिंद, धन्यवाद, बाय बाय. भेटूयात कमेंट सेशन मध्ये. थँक्यू.